नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे तुमचं सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मराठी भाषेतील उपयोजित लेखन या विभागातील लेखन कौशल्य या घटकामधला जो संवाद लेखनाचा भाग आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने जन्म घेतल्यापासून तो जोपर्यंत तो जीवन जगत असतो त्या काळापर्यंत, त्या वेळेमध्ये, प्रत्येक क्षणामध्ये आपले विचार तो वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून मांडत असतो. वेगवेगळ्या प्रकारची वैचारिक देवाणघेवाण, आपले सगळे व्यवहार भाषेच्या माध्यमातून, समाजामध्ये संवादाच्या माध्यमातून तो करत असतो. आणि म्हणून तुम्हा सर्वांमध्ये संवाद कौशल्य हे वृद्धिंगत झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. तुमचं संवाद कौशल्य हे प्रभावी, परिणामकारक आणि तुम्हाला प्रगतीपथावर नेणारं असलं पाहिजे. यासाठी तुम्ही संवाद लेखनाच्या संदर्भामध्ये संवाद कशा प्रकारे साधता येईल, संवाद लेखन कशा प्रकारे करता येईल, या वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण आज स्पर्श करणार आहोत. संवाद करताना किंवा संवाद लेखन करताना कोणत्या विषयाची काळजी घेतली पाहिजे, कोणते मुद्दे त्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये टाळल्या पाहिजे, या सर्व गोष्टींचा आज आपण इथे सुसंगतपणे विचार करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही प्रत्येकजण तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधत असतात, पण आपण प्रत्येकदा आपण साधलेल्या संवादानंतर जर त्याचं अवलोकन केलं तर आपला प्रत्येक साधला जाणारा संवाद हा परिणामकारक असेल असं नाही. तर बऱ्याचदा असंही होतं की आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा बऱ्याचदा परिणामकारक पद्धतीने संवाद साधला जातो. त्या माध्यमातून आपला संवाद, आपले विचार, आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून मांडली जाणारी वैचारिक प्रगल्भता ही परिणामकारक पद्धतीने मांडण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे संवाद आणि संवाद लेखन होय. त्यासाठी उत्कृष्ट संवाद आणि सुसंवादी पण आपल्यामध्ये प्राप्त झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू हे चकाकले पाहिजे असं वाटत असतं. आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांनी आज एक सुसंवादी बनण्यासाठी संवाद कौशल्य अवगत करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तत्पर असून संवाद कौशल्य प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते करण्यासाठी तयार असलं पाहिजे. मित्रांनो बघा, संवाद लेखन या घटकाचं प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थी हा सुसंवादी बनला पाहिजे हे आहे. तुम्हाला संवाद साधत असताना तो संवादातून जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला जे सांगायचं आहे ते कशा प्रकारे सांगायचं असा प्रश्न बऱ्याच माणसांना पडत असतो. का तर त्यांचं संवादाचं कौशल्य हे वृद्धिंगत झालेलं नसतं. कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने आपण आपला संवाद, आपला विषय हा लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हे सांगण्याचं कार्य संवादाच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून संवादाचं कौशल्य हे प्रभावी व्यक्तिमत्वाचा अपरिहार्यपणे घडवणारा पैलू आहे. उत्कृष्ट संवाद साधणारी व्यक्ती त्याच्या कार्यक्षेत्रात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत असते. ज्या व्यक्तीचा संवाद कौशल्य चांगला आहे ती व्यक्ती समाजामध्ये त्याचा प्रभाव निर्माण करते, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांवरती त्याचा परिणाम होतो आणि त्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तित्व ती व्यक्ती सिद्ध करत असते. आणि त्या अनुषंगाने विशिष्ट विषयावर व्यक्त होणारे मतमतांतरे असतील, त्याविषयीचं चिंतन असेल, मनन असेल, ते विषयानुसार आणि सुसंगतपणे संभाषणाच्या माध्यमातून म्हणजे संवादाच्या माध्यमातून मांडणं हे प्रत्येकाच्यासाठी आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने संवाद करत असताना आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, म्हणजे काय करावे आणि काय करू नये हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये काही मुद्दे आहेत की संवाद करताना काय असावे आणि काय नसावे. तर संवाद हा एक किंवा अनेक व्यक्तींमध्ये होत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्या असतात त्यांच्यामध्ये संवादाची सुरुवात होते. संवाद एकटा व्यक्तीसुद्धा स्वतःच्या मनाशी करत असतो, पण संवाद हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये होत असतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मग संवाद जास्त प्रभावी, परिणामकारक आणि अर्थपूर्ण झाला पाहिजे, विषयानुरूप झाला पाहिजे. यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कोणते गुण अवलोकले पाहिजे आणि कोणत्या गुणांचं तुम्ही
जतन केलं पाहिजे, त्यांचं विकास तुम्ही केला पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर संवादामध्ये मित्रांनो सर्वात पहिले आपण संवाद कोणाकोणास सुरू आहे याची स्पष्ट कल्पना लेखनातून यावी. मित्रांनो, जे लेखन करणार आहे तो संवाद ज्या व्यक्तींमध्ये होतो आहे ती पात्र आपल्याला आधी कळली पाहिजे. नाटकामध्ये ज्या प्रकारे संवाद असलेले जे पात्र असतात त्या पात्रांची आपल्याला ओळख होते आणि तेव्हा त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, त्यांच्या डायलॉगच्या माध्यमातून ते पात्र किती परिणामकारक आहे, ते पात्र कशा प्रकारे नाटकामध्ये त्याचं वेगळेपण सिद्ध करत आहे हे आपल्याला जाणवतं. समाजामध्ये सुद्धा आपण आपलं वेगळेपण आपल्या संवादाच्या माध्यमातून निर्माण करू शकतो आणि म्हणून संवाद लेखन करत असताना ज्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची पात्र आहे ते त्यामधून स्पष्ट असली पाहिजे. त्यानंतर संवादातील दोन व्यक्ती भिन्न स्तरावरील, म्हणजे त्यांचं वय, त्यांचा व्यवसाय, त्यांचं लिंग, सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असतील तर त्यानुसार त्याची भाषा बदलली असली पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाचं बोलणं असेल तर त्याचे संवाद त्या मुलाच्याच वयाचे असले पाहिजे. एखादी स्त्री असेल तर ते स्त्रीच्या भाषेमध्ये असलं पाहिजे. एखादा पुरुष असेल, एखादा व्यावसायिक असेल तर त्या माध्यमातून त्या पात्राच्या मुखातून निघणारे संवाद हे तेवढेच प्रभावी आणि परिणामकारक असले पाहिजे, याचा सुद्धा विचार याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, संवादातील वाक्य ही सोपी, सुटसुटीत आणि अनौपचारिक असावी. सोपी का? कारण आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा समाजातला जो वर्ग ऐकत असतो तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो, प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते. त्यामुळे अतिशय बुद्धिमानाला सुद्धा आपला संवाद कळला पाहिजे आणि अतिशय निर्बुद्धाला सुद्धा आपला संवाद कळला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे ते सर्वसामान्यांपासून तर विद्वानापर्यंत प्रत्येकाला सारखाच अर्थबोध झाला पाहिजे. असे आपले वाक्य संवादाचे सोपे आणि छोटे छोटे असले पाहिजे, अनौपचारिक असले पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, संवादाचा समारोप हा योग्य असला पाहिजे. संवाद करताना समारोप जेव्हा असतो तेव्हा बरेच लोक चुकीचा समारोप करून टाकतात. आपण ज्या विषयावरती संवाद करतोय त्या विषयाला साजेसा आपला समारोप असला पाहिजे संवादाचा. त्याच्यानंतर पुढचा जो 5वा मुद्दा आहे, संवाद वाचल्यावर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ज्या विषयावरती संवाद चालू आहे त्या विषयाच्या अनुषंगानेच तो संवाद पुढे चालला पाहिजे, ती चर्चा चालली पाहिजे. विषयांतर होणार नाही याची काळजी त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. संवाद वाचल्यावर जो वाचक आहे त्याला त्या संवादाच्या माध्यमातून जो सर्वांगीण विषय आहे, जे काही सर्व सांगायचं आहे ते त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग तो सामान्य वाचक जरी असला, कमी शिकलेला असला, त्यालाही तोच अर्थबोध झाला पाहिजे जो उच्च शिक्षिताला होणार आहे, किंवा ज्याची बुद्धिमत्ता तेच आहे त्यालाही तोच अर्थबोध झाला पाहिजे. इतका आपला संवाद हा प्रभावी, परिणामकारक आणि योग्य अर्थाने दिशादर्शक ठरणारा असला पाहिजे. यासाठी तुम्ही हे कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण तुम्हाला तुमच्या संसारात, तुमच्या परिवारात, समाजात, देशात वेगवेगळ्या ठिकाणी जगत असताना संवादाचंच माध्यम हे तुम्हाला तिथं लोकांना जोडण्याचं आणि तोडण्याचं कार्य करत असतं. म्हणून माणसं जोडण्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे आणि संवाद कौशल्य तुम्ही अवगत करणं महत्त्वाचं आहे. संवाद करताना काय टाळलं पाहिजे तर बघा, हो नाही स्वरूपाचे संवाद नसावे. संवादामध्ये मुलं बऱ्याचदा करतात. समजा आपण सांगितलं की 2 मुलांना संवाद करायला उठवलं तर एक म्हणतो, तू काय करतो? काही नाही. तू गावाला जाणार? हो. तू जेवण करणार? नाही. अशा प्रकारचे निरर्थक की ज्या वाक्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, हो नाही स्वरूपाचे जे संवाद असतात की ज्यामधून काही निष्पन्न होणार नाही, अशा प्रकारचा संवाद नसावा. संवाद करत असताना हा विषयानुरूप, विषयाला साजेसा आणि परिणामकारक असला पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून आपण संवाद हा प्रभावी करणं गरजेचं आहे. शब्दांचा चढ उतार त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे. म्हणजे एखादा पात्राला जर संताप व्यक्त करायचा आहे आणि तो साध्या भाषेमध्ये त्याचे संवाद व्यक्त करत असेल तर तिथं ते अभिप्रेत नाही. संताप व्यक्त करताना तो त्या आवेशामध्येच व्यक्त गेला पाहिजे, तरच तो संवाद हा प्रभावी, परिणामकारक ठरत असतो. उदाहरणार्थ, ही एक भावना झाली संतापाची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचं परिपोष आपल्या मनामध्ये होत असतो. कधी आपण आनंदी असतो, दुःखी असतो, कधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांनी घेरलेलं असतं. तेव्हा त्या प्रत्येक भावनिक विचारामध्ये आपल्या संवादाचं स्वरूप हे त्याच प्रकारचं असलं पाहिजे. संवाद हा पाळलाडिक नसावा, म्हणजे पल्लाळ लावणारा नसावा. वस्तुनिष्ठ असावा, विषयानुरूप असावा. एक विषय सांगायचा आहे आणि त्याला सांगण्यासाठी खूप
गाणीमानी फिरवलं आहे आणि मग तो विषय सांगतोय, अशा प्रकारचा तो पाळलाडिक नसावा, जास्त पाडलाट लावणारा नसावा. मध्येच बोलणे थांबवण्याची भावना नसावी. संवाद करत असताना मध्ये डिस्कनेक्ट झालाय, कट झालाय, अशा प्रकारची संवादाची मध्येच थांबवण्याची भावना नसावी. संवाद हा कंटिन्यू चालणारा असावा. एखादा वक्ता जेव्हा बोलायला लागतो ना, तेव्हा तो बोलतच असतो आणि श्रोते हे त्याला ऐकत असतात. का? कारण त्याच्या ओघवत्या वाणीमधून तो एक संदेश आपल्या संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या सोबत करत असतो आणि म्हणून तो व्यक्ती, बोलणारा व्यक्ती हा प्रभावी ठरत असतो आणि ऐकणारे हे त्याला ऐकत असतात. म्हणून वक्ता होण्यासाठी सुद्धा उत्तम संवाद कौशल्य तुम्ही प्राप्त करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये मार्क मिळवणे हा 5 मार्काचा उद्देश तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही सुसंवादी होणे हा सुद्धा महत्त्वाचा आणि प्रमुख भाषिक क्षमतांचा उद्देश इथं तुम्हाला प्राप्त करायचा आहे. संवाद ओढून ताणून केलेला नसावा. जबरदस्तीने काहीतरी वाक्य टाकतोय, बोलतोय, ओढतोय, ताणतोय असा तो संवाद नसावा. तो विषयानुरूप चालणारा, साकडीबद्ध म्हणजे कडीला कडी जोडून सूत्रबद्ध पद्धतीने मांडला गेलेला संवाद असावा. संवाद मुद्दे सोडून भटकणारा नसावा. जर तुम्ही राजकारणावर चर्चा करताय तर त्यामध्ये राजकारणावरती चर्चा झाली पाहिजे, विषयांतर होणार नाही, मुद्दे भटकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर आपण दिल्लीची चर्चा करतोय आणि आपल्या संवाद गल्लीवर चालू आहे, असं संवाद लेखनामध्ये चालत नाही. आपण शेतकऱ्याची चर्चा करतोय, संवाद करतोय आणि त्यामध्ये राजकीय लोकांच्या बद्दल बोलतोय. अशा प्रकारचे संवाद दिशाहीन असतात आणि शक्यतो विषयानुरूपच संवादावरती भर देण्यावर सगळ्यांचा कल असला पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही इथं महत्त्वपूर्ण विचार करून आपला संवाद हा दिशाहीन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दिशाहीन संवाद हा अर्थहीन असतो आणि अर्थहीन बोलणं याला समाजामध्ये कोणीही किंमत देत नाही. म्हणून तुमच्या शब्दाला जर किंमत प्राप्त करून द्यायची असेल, तुमचा शब्द जर परिणामकारक आणि प्रभावी करून द्यायचा असेल तर संवाद हा विषयानुरूप असला पाहिजे. विषयाला सोडून तो असता कामा नये. ही तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, संवादासाठी आवश्यक वैशिष्ट्य जे आहे ते कोणते आहे, तर त्यामध्ये मित्रांनो संवेदनशीलता असली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही भारताच्या एखाद्या गंभीर विषयावरती चर्चा करत आहात, तेवढी संवेदनशीलता तुमच्या संवादामधून जाणवली पाहिजे. जर तुम्ही समजा एखाद्या गरीब माणसाच्या जीवनाबद्दल चर्चा करत आहात तर त्याबद्दल तुम्ही तेवढे संवेदनशील दिसले पाहिजे. आपल्या संवेदनांची जी धार आहे ती बोथट होता कामा नये. आपल्या संवेदना ह्या धारदार असल्या पाहिजे. प्रत्येक सुखदुःखामधून आपल्याला त्या व्यक्त करता आल्या पाहिजे. दुसऱ्याचा आनंद बघत असताना आपल्याला पण आनंद झाला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर आपल्याला सुद्धा दुःख झालं पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या संवेदना त्यामध्ये अभिप्रेत आहेत. गुणग्राहकता, आपल्यामध्ये गुणग्राहकता असली पाहिजे. प्रसंगावधान असलं पाहिजे. म्हणजे कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला जो गुण आहे, समोरच्याला आपल्याला काय सांगायचं आहे त्यानुसार तो असणं गरजेचं आहे. अनग्राही वृत्ती म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे अनग्राही वृत्तीचा वापर करून आपला संवाद करायचा नाही. पूर्वग्रह दूषित करून एखाद्याबद्दल आपण बोलतो, म्हणजे 4-5 लोकांनी आपल्याला आपल्या एखाद्या मित्राबद्दल काही चुकीचं सांगितलं तर आपण ते खरं मानतो आणि पूर्वग्रह दूषित वृत्तीने आपण आपल्या मित्राच्या संदर्भामध्ये संवाद साधत असतो, तेव्हा ते पण चुकीचं असतं. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या विवेकाचा, आपल्या बुद्धीचा सारासार विचार करून आपण आपल्या अनाग्रही वृत्तीचा जो प्रकार आहे तो टाळला पाहिजे आणि गुणग्राहकता ही आपल्या संवादामध्ये आली पाहिजे. विवेकशीलता म्हणजे आपण जे बोलतोय ते विषयानुरूप आहे की नाही एवढा आपला सारासार विवेक असला पाहिजे. आपण जे बोलतोय ते खरं आहे की नाही हे पण आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण जे बोलतोय हे ते समाजाच्या उपयोगी आहे की नाही हे पण आपल्याला कळलं पाहिजे. त्याला विवेकशीलता म्हणतात. म्हणजे विवेक जर आपला जागृत असला, विवेक म्हणजे बुद्धी, आपल्याला बुद्धी म्हणजे समज. बुद्धी प्रत्येकाकडे असते, पण समज असली पाहिजे की कोणत्या वेळेस कोणतं वाक्य बोलायचं आहे आणि त्याला विवेकशील बुद्धी असणं असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, ही विवेकशीलता सुद्धा असली पाहिजे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे भावनिकता. तुम्हाला सुखदुःखाच्या भावना असल्या पाहिजे, आनंदाच्या भावना असल्या पाहिजे आणि ज्या प्रकारचा तो प्रसंग असेल त्या प्रसंगामध्ये ज्या प्रकारची संवादाची भाषा असली पाहिजे त्या प्रकारच्या संवादाच्या भाषेमध्ये ती भावनिकता असणं गरजेचं आहे. विश्वासार्हता, जेव्हा तुम्ही बोलतात
तेव्हा तुमच्या शब्दाला लोकांनी प्रमाण मानलं पाहिजे, तुमच्यावर एवढा विश्वास लोकांचा असला पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमची कृती तुमच्या शब्दानुसार असेल आणि ती सत्याच्या मार्गावर चालणारी असेल, तर लोक तुमच्या शब्दाला मान देतील, तुमचे शब्द पाडतील. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाविले, अशा आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे. संतांचं एक वाक्य आहे, श्लोक आहे. म्हणजे जो बोलतो तसा चालतो, त्याचं वंदन, त्याची पूजा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केली जाते आणि त्याच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण होते. आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी तुम्ही प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. स्वागतशील रसिकवृत्ती. आपण प्रत्येक माणसामध्ये एक रसिक असतो, पण तो रसिक आपण आपल्या या आयुष्याच्या जीवनामध्ये, या संसाराच्या राड्यामध्ये आपली रसिकता विसरून जातो. तर ती रसिकतेचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याचा आपण वापर केला पाहिजे. अशा प्रकारची वैशिष्ट्य आपण आपल्या अंगी बांधून सुसंवादी व्यक्ती बनणं इथं अपेक्षित आहे. मित्रांनो, संवाद एक प्रकारचा इथं संवाद दिला आहे, संगणकाचा महिमा या पाठामधला. या संवादामध्ये आजोबा म्हणजे रघुनाथराव आणि नाथ शिवानी या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे. तो संवाद कसा आहे बघा, विषयानुरूप आहे. आजोबा म्हणताय, बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन, मला मुंबईला गेलं पाहिजे. शिवानी म्हणते आजोबांना, आजोबा तुम्ही खूप दिवस राहणार आहे असं म्हणाला होतात. आजोबा म्हणतात, अगं दिवसभर मी एकटा असतो घरात, इथे मराठी वर्तमानपत्रसुद्धा मिळत नाही, मी वेळ कसा घालवणार, प्रश्नचिन्ह आहे. आजोबांना पडलेला प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, कारण सगळे लोक त्यांच्या कामावर निघून जातात आणि आजोबांचा वेळ घरामध्ये जात नाही. त्या माध्यमातून हा संवाद इथं साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मग शिवानी म्हणते, एवढंच ना आजोबा, तुम्हाला रोज मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळेल, मी व्यवस्था करते. आजोबा, ते कसं काय शक्य आहे बुवा? शिवानी म्हणते, आजोबा हे संगणकाचं युग आहे, नेटवरून काही सेकंदातच जगातील कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. आता जगात अशक्य असं काहीच राहिलं नाही. आजोबा, पुरी हे सगळं मी ऐकलं आहे खरं. शिवानी म्हणते, आजोबा मी नेट सुरू केलं आहे, कोणतं वर्तमानपत्र वाचायचं आहे तुम्हाला? आजोबा, सर्व का? शिवानी, थांबा हा, मी आता ही अक्षरे संगणकावर टाईप करते. आजोबा, अरे वा, सगळी पाने दिसायला लागली की इथं सगळ्या बातम्या वाचतो आता. शिवानी, आजोबा तुम्ही आता तुमच्या मित्रांना ईमेल पण करू शकतात. आजोबा, खरं का पोरी? खरंच का पोरी? संगणकाचा महिमा आगाध आहे, या संगणकाने संपूर्ण जगाला एकदम जवळ आणलं आहे. अशा प्रकारच्या संवादाच्या माध्यमातून आजोबा आणि आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांशी, समाजातल्या माणसांशी आपण कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे, हे संवाद कौशल्याच्या माध्यमातून जे वर मी तुम्हाला सांगितलेले गुण आहे ते तुम्ही अवगत करणं गरजेचं आहे आणि सुसंवादी बनणं याच्यावर भर दिला पाहिजे. कुठेही कोणत्याही विषयावरती तुम्ही संवाद साधा, निश्चितच तुमचा संवाद कौशल्याचा विकास होईल. पुढचं जे कौशल्य आहे सारांश लेखन, त्याला आपण सुरुवात करू. हे बघा मित्रांनो, सारांश लेखनामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब असते की अतिशय मोठा विस्तीर्ण विषय हा आपल्याला सोपा आणि कमीत कमी शब्दांमध्ये सांगणं म्हणजे सारांश लेखन होय किंवा सारांश होय. म्हणजे अतिशय विस्तीर्ण विषय असतो, तो मोठा असतो, पण त्याच्या सर्व विषयांना स्पर्श करून जेव्हा आपण त्याला एक छोट्या वाक्यरचनेमध्ये किंवा संवादाच्या माध्यमातून मांडतो, तेव्हा त्याला सारांश लेखन असं म्हणतात. मित्रांनो, सारांश लेखन हे पूर्णतः आकलनावरती अवलंबून असतं. जेवढी तुमची आकलन क्षमता ही डेव्हलप झालेली आहे, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही संवादाच्या माध्यमातून सारांश लेखन करू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, सारांश लेखनामध्ये काय असतं, तुम्हाला एखादी कविता दिलेली असते आणि त्या कवितेवरती तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतात, ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायचे असतात. किंवा एखादा उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्याला वाचून त्या उतार्याचं आकलन झाल्यावर त्याला 1/3 शब्दामध्ये लिहायचा असतो. अशा प्रकारे सारांश लेखनामध्ये ही कल्पना तुमची स्पष्ट असली पाहिजे. म्हणजे 100-150 शब्दांचा तो उतारा असतो आणि त्या उतार्याला तुम्हाला 40 ते 35 शब्दामध्ये लिहायचं असतं. म्हणजे 35 ते 40 शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये त्या उतार्यामधून जो संदेश त्या लेखकाने दिलेला आहे तो त्यामध्ये येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सारांश लेखनामध्ये शीर्षक देणं हे सुद्धा अपेक्षित आहे. जे आपण सारांश लेखन करणार आहे त्याला शीर्षक द्यावं लागतं. सारांश लेखन ही तृतीय पुरुषी जी भाषा असते, म्हणजे मी तुम्हाला सर्वनामाचे प्रकार शिकवलेले आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. त्यामुळे तृतीय पुरुषामध्ये सारांश लेखन केलं गेलं पाहिजे. तृतीय पुरुषी जी भाषा आहे सर्वनामाची, त्याच्यामध्ये त्याचं तुम्ही सारांश लेखन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण आता एक सारांश लेखन पाहणार आहोत. तुम्ही त्यावरून लक्षात घेऊ शकतात की कशा प्रकारे सारांश लेखन करावं लागतं. आता हा एक पु ल देशपांडेंचा उतारा आहे.
या उतार्याला वाचल्यावरती या उतार्याचं मित्रांनो, समजा हा एवढा उतारा आहे, या उतार्याचं 1/3 म्हणजे एकाचा 3रा भाग तुम्हाला लिहून काढायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे सारांश लेखनामध्ये उतार्यातून जो काही संदेश दिलेला आहे आणि तो संदेश देताना ज्या काही शब्दांच्या रचना तिथं लेखकाने मांडून अर्थपूर्ण पद्धतीने मांडणी केलेली आहे, तीच मांडणी आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये, जसं यामध्ये बघा एवढा मोठा उतार आहे, पण या उतार्याचा सारांश इथं लेखकाने मांडलेला जो उतार आहे तो एवढ्या 3 रांगांमध्ये सांगण्याचं कौशल्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि हे केव्हा सांगता येतं कमीत कमी शब्दांमध्ये. तुम्ही 3 तासाचे चित्रपट पाहतात आणि आपल्या एका मित्राला 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये ते चित्रपट उभा करून सांगतात. हे काय आहे? तर हे सर्व सारांश लेखनाचा प्रकार आहे. सारांश आहे म्हणजे जेव्हा आकलन होतं तेव्हाच तुम्ही सारांश लेखन करू शकतात. आणि आकलनाचा पहिला पाया काय आहे? तो वाचन. कारण उतारा केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही उतारा वाचाल. तुम्ही उतारा वाचलाच नाही तर तुम्हाला त्याचं आकलनच होणार नाही. पण मग उतारा वाचन म्हणजे काय? आपण जसं नेहमीप्रमाणे वाचन करतो तसं नाही. तो उतार्याच्या प्रत्येक ओळीमधला अर्थ, प्रत्येक ओळीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला प्रत्येक ओळीचा अर्थ कळत नाही तोपर्यंत पुढची ओळ वाचायची नाही. हा वाचनाचा नियम असतो. आणि जेव्हा आपल्याला उतार्याचं संपूर्ण आकलन होईल तेव्हा त्या उतार्याचा आपण 4 ओळीमध्ये, 2 ओळीमध्ये किंवा एका वाक्यामध्ये सुद्धा सांगू शकतो की या उतार्यामधून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आकलन. आणि आकलन केव्हा होतं? जेव्हा उतार्याचं वाचन तुम्ही मन लावून करतात. त्या उतार्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेतात तेव्हाच त्या उतार्याचं तुम्हाला आकलन होईल. आणि म्हणून मित्रांनो, या उतार्याच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की सारांश लेखन म्हणजे काय? तर जो उतारा आपल्याला दिलेला आहे त्या उतार्याचं सर्वात आधी पहिले आपल्याला आकलन झालं पाहिजे. आणि ते आकलन होण्यासाठी तो उतारा आपण व्यवस्थित मन लावून वाचला पाहिजे. त्या उतार्यातल्या प्रत्येक शब्दाचा, त्या प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आणि मग त्या उतार्याचा प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला कळला तर आपल्याला त्या उतार्याचं आकलन झालं असा त्याचा अर्थ होतो. आणि मग उतार्याचं आकलन झाल्यावर आपण उतार्याचा सारांश लिहू शकतो, सार लिहू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, सारांश लेखन या प्रकारामधून एखादा विस्तीर्ण विषय तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सांगता आला पाहिजे आणि एखादा कमीत कमी शब्दामधला विषय विस्तीर्ण करता आला पाहिजे. हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे केंद्रबिंदूच्या भोवती विचार मांडता आला पाहिजे आणि केंद्रबिंदूच्या केंद्राचा विस्तार पण करता आला पाहिजे आणि विस्ताराचा केंद्र पण करता आला पाहिजे. हा प्रमुख उद्देश याच्यामध्ये आहे. म्हणून सारांश लेखनाचा सराव करण्यासाठी तुमचं वाचन हे उत्कृष्ट असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे, मन लावून वाचलं पाहिजे आणि तुम्ही नियमित वाचन केलं पाहिजे. हा मुख्य उद्देश आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, या 2 क्षमता तुम्हाला मराठी भाषेच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या विकासासाठी करणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये मार्क मिळणे हा उद्देश तर आहेच, पण तुमच्या भाषिक क्षमतांचा विकास होणे हे सुद्धा त्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या विषयाला सुरुवात करू.